नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार व्हावं लागलं। अशोक खरात यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर गेल्या 2 दिवसांमध्ये रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते। अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली। 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचे कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्रम कल्पना नसते। या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं। आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे। खरं हा माझा फोटो आहे 12 सप्टेंबरचा। ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं, काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं। माझ्या आजही अकाउंटवर गेला तर हे फोटो असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे। दुसरी गोष्ट, 2 सप्टेंबरला आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो, हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे। 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही। हा 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरचा फोटो आहे। माझ्या या भागामध्ये अधिकाऱ्यांच्या समवेत रस्त्याची पाहणी, कुठेही हाताला जखम नाही। हा 4 सप्टेंबरचा आहे आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे। कुठेही हाताला जखम नाही। कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहित नाही। आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही। या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा, त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे। याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील। आपल्याशी बोलण्यासाठी मी सविस्तर पुराव्यासहित पत्रकार परिषद घेतली। यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे मी परवाच सांगितलेलं आहे। त्याच्यासाठी आज मी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली, त्यांना देखील या तपासाबाबतचं पत्र दिले, जे मी तुम्हाला माध्यमातून सुद्धा दिलंय। त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली, त्यांनाही ते पत्र दिले, ते मी तुम्हाला माध्यमातून दिलेले। मी आता आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या नेत्या यांची भेट घेतली आणि एकंदर हा सगळ्या घटनेचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा, निष्पक्षपणे व्हावा यासाठीची मागणी केली।